म्हणजे मागच्या वर्षी पण आपण आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही. आता प्रामुख्याने आपल्या इथं वाहन उद्योग महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारतामध्ये पण वाहन उद्योग आपले जे जे देशी बनावटी जे वाहन उद्योग आपले इथं भरपूर आहेत. आता युरोपियन युनियनबरोबर करार झाला, त्याच्यामध्ये मोठी सूट त्यांना ड्युटीमध्ये देण्यात आली. तशीच मागणी आमची आहे की स्थानिक जे वाहन उद्योग आहे त्यांना पण तुम्ही त्याच्यामध्ये सूट द्या, जेणेकरून त्यांना पण एक स्पर्धात्मक वातावरण त्यांना राहील. तर आता तुम्ही बाहेरच्या देशातील वाहन उद्योगाला तुम्ही सूट देताय आणि इथं आपल्याला सूट मिळत नाही, ही म्हणजे हे असे द्विधा हे नाही पाहिजे. गेल्या वेळेस जीएसटी याच्या पाठीमागे 5% होता सर्व्हिसवरती, नंतर त्यांनी 12% वाढवला. त्यामुळं उद्योजकांना त्याची झळ खूप वाढलेली आहे आणि उद्योजकांचं नुकसान झालेलं आहे. आणि उद्योजकांना मशिनरीवरती जर तुम्ही सबसिडी दिली, ती बंद केलेली आहे सरकारने, ती 10%वरून 15%वर यावी. त्यामुळे नवीन नवीन उद्योजक तयार होतील आणि नवीन उद्योजक तयार झाले तर लोकांना काम करण्याची संधी मिळेल. असं आम्हाला वाटतं की आता जो 15 लाखापर्यंत इन्कम टॅक्समध्ये सूट दिली तर बऱ्यापैकी लोकांचा फायदा होईल आणि करमुक्त उत्पन्न होईल आणि त्याने ते माणसं पैसे खर्च करतील आणि त्याने मार्केटमध्ये एक बूम येईल अशा वाटते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.